देईल असं मला वाटत नाही. ज्यावेळी त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि त्यांचा जेव्हा ज्या ठिकाणी पराभव झाला तिथं ईव्हीएम वाईट आहे. हे भविष्यातली बिहारची निवडणूक स्वतःच्या हातातनं गेली म्हणून हे सांगण्याचे सगळे प्रकार आहेत. आणि मला वाटतं की असं आंदोलन करण्यापेक्षा ज्या ईव्हीएमवर स्वतः राहुल गांधी निवडून येऊन विरोधी पक्ष नेते झाले त्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि नवीन निवडणुकीला सामोरं जावं. आंदोलन असं केलं पाहिजे. जर ईव्हीएमवर विश्वास नाही तर स्वतःची खासदारकी सोडली पाहिजे, विरोधी पक्ष नेते सोडलं पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना मागच्या रांगेत बसवलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की हा किरकोळ मुद्दा आहे, याचा उगीचाच विरोधकांनी कांगावा केला. नाही, दोन महत्वाचे मुद्दे आहेत. आपल्या माध्यमातूनच आम्ही कायम बघतो ही लोक माननीय एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यानंतर टीका करतात. त्या दिवशी आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील दिल्लीला होते आणि त्यांच्या ज्या बैठका झाल्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून झाल्या. अमित शहा साहेबांना ज्यावेळी ते भेटले ते देखील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. परंतु कोणाचा अपमान आहे नाही आहे मला माहीत नाही, पण ज्यावेळी मराठी नेत्याला दिल्लीमध्ये बोलवलं जातं आणि शेवटच्या रांगेमध्ये बसवलं जातं हा त्यांचा अपमान आहे की नाही. कारण लाचार झालेले लोक स्वतःचा अपमान आहे असं मानणार नाही, परंतु त्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे. कोण होतं कोण नेते होते याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, पण डायरेक्ट शेवटच्या रांगेमध्ये बसवायचं ही म्हणजे त्यांची अवहेलना केली गेली. आणि ज्यावेळी आम्ही सगळे सोबत होतो त्यावेळी त्यांचं स्थान हे शिंदे साहेबांनी कायमस्वरूपी पहिल्या रांगेमध्ये ठेवलं होतं. याच्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांना संजय राऊतांनी एक पत्र लिहिलेलं आहे. माजी उपराष्ट्रपती धनगर गेल्या काही दिवसांपासून गायब आहे अशा स्वरूपाचं त्यांचा पत्रव्यवहार आहे. एकूणच जर पत्र लिहिलं असेल त्यांना उत्तर मिळेल ना. मुद्दा असा राहतो की कुठच्याही गोष्टीवर काही संबंध नसताना बोलणं ही सध्या खऱ्या अर्थानं ब्रेकिंग होते आणि ती त्यांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याचा सुतरामही कशाशी संबंध नाही अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि स्वतःची ब्रेकिंग तयार करायची हा काही लोकांचा फार मोठा उद्योग आहे. आपण दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, मदत चोरी झाली हा त्यातला एक उद्देश आहे, मुद्दा आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी 2 दिवस आधी असं म्हटलं होतं की निवडणुकीच्या आधी 2 माणसं मला भेटले होते की त्यांना राहुल गांधींकडे पण घेऊन गेलेलं होतं, उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांकडे असं सांगितलं जातं. दोन लोक आपल्याला एक आपल्याला पण सगळ्यांना ज्ञात असेल की जर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या अगोदर अशा पद्धतीचे 2 अज्ञात व्यक्ती ज्यांचं नाव माहिती नाही, ज्यांचा चेहरा कोण आता ओळखू शकत नाहीत, मी जे तुमच्या माध्यमातून स्टेटमेंट ऐकलं त्या सांगतोय की ज्यांचं नाव माहिती नाही, ज्यांचा चेहरा आम्ही ओळखू शकत नाही अशा व्यक्तींबद्दल बोलणं म्हणजे अज्ञात लोक त्यांना भेटलेली होती असं आपण मानूया. पण अशा बाबतीतली व्यूहरचना जर मतदानाच्या बाबतीमध्ये ते करणार होते असतील तर अशा सगळ्या देशाच्या नेत्यांनी एकत्र होऊन राष्ट्रपतींकडे तक्रार करायला पाहिजे होती, पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती. आता राहुलजी गांधींनी पिक्चर दाखवल्यानंतर अशा पद्धतीची वक्तव्य करणं म्हणजे वराती मागूनचे घोडे आहेत. साहेब जवळ आलेला आहात. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा अद्यापही पिढा सुटलेला नाहीये. का नेमकं हे आणलंय? कारण तुमच्या बाजूला असलेले दादा भुसे यांच्याही त्याबाबतचा निर्णय झालेला नाहीये. नाशिकमध्ये पालकमंत्री कोण अद्यापही निश्चित याबाबत स्वतः दादासाहेब भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. एकनाथ शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे तो जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील. दादा भुसे साहेबांची शिफारस करा. आपण नाशिकमध्ये आपण नाशिकमध्ये यापूर्वी आलात, अनेक बैठका घेतला, मात्र उद्योजकांचे प्रश्न जे आहे ते सुटत नाहीये. साधा रस्त्यांचा प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षांपासून मी मागणी आहे. ज्या असोसिएशनच्या दारामधनं तुमच्याशी बोलतोय त्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलून विचारा की 3 वर्षामध्ये त्यांनी सांगितलेल्या कामांना किंवा त्यांनी सांगितलेल्या मागण्यांना जर मी माझ्या परीने न्याय देऊ शकलो नसेल तर मी त्यांच्या इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये देखील पाऊल टाकणार नाही, परत मुंबईला जाईल. आज ज्याचं उद्घाटन होतंय स्किल सेंटरचं ती देखील मागणी सगळ्या उद्योजकांचीच होती. आज सुमारे 25 ते 30 कोटी रुपये खर्च करून आपण ती इमारत बांधतोय. रस्त्यांची कामं देखील झालेली आहेत, अनेक कामं सब सांगतो ना साहेब, मला जी माहिती आहे आता मग तुम्हीच सांगा. मी आम्ही सांगतो ना झालीत की नाही आम्ही सांगतो तुम्हाला सातपूर एमआयडीसी साहेब, माझं म्हणणं असं ऐका ना, आपण याच्यामध्ये रस्ते नाहीये. वारंवार माध्यमही दाखवता पेपर तुम्ही, परंतु तुम्ही सांगता रस्ते झाले हे कागदावर झालेत का? मी 30 वर्ष उद्योगमंत्री नाही आहे, मी 3 वर्ष उद्योगमंत्री आहे. 3 वर्षामध्ये जे काही करता आलं ते इथं साक्षीदार आहेत आणि माझे कोणी नातेवाईक नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगितलेली प्रामाणिकपणानं काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही सांगितलेल्या त्रुटी असतील तर आज दूर करून नक्की जाईल. तुम्ही जे कामं सांगताय ते कागदावर झाले असं वाटतं, कारण प्रत्यक्षामध्ये तर रस्ते आता बिल्डिंग कशी काय कागदावर उभी राहू शकते? नाही रस्त्यांचं म्हणतोय मी. रस्त्यांचं साहेब मी काय सांगितलं, तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती मला द्या.
त्याच्यावर आजच मार्ग काढून मी जाईल, पण कामं झाली नाही असं चुकीचं रेकॉर्ड येऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि जर कागदावर काम झालं असतं तर एवढी 34 कोटी रुपयाची 35 कोटी रुपयाची इमारत ही उभीच राहिली नसती ना, ती कागदावरच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.